श्री स्वामी समर्थ. तर मुंगूस दिसणे याचा अर्थ काय होतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा प्राण्याबद्दल काही शुभ आणि अशुभ संकेत सांगितले गेले आहेत. गाय, कावळा, साप, कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध आपण देवांशी जोडतो आणि ते खरे देखील आहे. आज आपण मुंगसाबद्दल जाणून घेणार आहोत. तर आज मुंगूस हा प्राणी आपल्यासाठी किती शुभ आहे ते बघणार आहे. मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो. मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्यासारखे आहे. ज्या दिवशी आपल्या नजरेस ते पडते त्या दिवशी आपण समजून जावे की आपला दिवस आज शुभ जाणार आहे. मुंगूस दृष्टीत पडले की अगदी एका आठवड्याच्या आत आपल्याला धनलाभ हा नक्की होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, आपल्याला मुंगूस व साप हे भांडताना दिसले तर ते खूपच शुभ मानले जाते. ज्या घरात मुंगूस असते त्या घरात साक्षात श्री हरी विष्णूंचा वास असतो. म्हणून आजकाल काही घरामध्ये मुंगूस पाळले जातात. मुंगसाची जोडी दिसणे हे तर अतिशय फलदायी असते. ते ज्या घरामध्ये असतात किंवा ज्या घरात दिसतात तिथे सापाचा बिलकुल देखील भय राहत नाही. आज आपण याच मुंगसाचा एक उपाय पाहणार आहोत. शकुनशास्त्रामध्ये मुंगसाचे शुभ संकेत व त्यावरील काही उपायाबद्दल माहिती दिली आहे. चला तर पाहूयात की मुंगसाचा धनसंपत्ती व सफलता मिळवून देणारा काही उपाय. मित्रांनो, जर आपण बाहेर जायला निघालो आहोत आणि आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती आपण उचलावी व ती घरी घेऊन यावी व त्यात आपण घरातील थोडी माती मिसळावी व ती वाटीत ठेवावी. ती वाटी आपण देवासमोर ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावे. मग जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामासाठी जावे. ह्यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम दिसतील आणि आपली अडकलेली कामे मार्गी लागतील. त्रासापासून आपली सुटका होईल. जी कामे आपण करायचा प्रयत्न करत होतो ती सर्व कामे देखील मार्गी लागतील व त्यात यश देखील मिळेल. तर मित्रांनो, आता आपण सर्व नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टीमध्ये ह्या बदललेल्या असतील. सर्व बाजूने फक्त सकारात्मक प्रभावच दिसून येईल. मातीची वाटी आपल्याला जोपर्यंत घरात ठेवायची आहे तोपर्यंत आपण ती ठेवू शकतो. तसेच किंवा व त्यानंतर आपण ती घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.